शरीरामध्ये भरपूर सारी ऊर्जा देणारे, हाय प्रोटीन असणारे, हे अतिशय शरीराला पौष्टिक असणारे साखरचा इथे अजिबात वापर न करता मऊसूद आणि दाणेदार असे लहान मुलांच्या किंवा मोठ्यांच्याही छोट्या भुकेसाठी पटकन तोंडामध्ये विरघळणारे, कमी तुपातील रवाळ आणि मऊसूद असे दाणेदार लाडू. पचायला देखील खूप हलके आहेत हे लाडू. तर ही लाडू आपण साधारण 1 ते 2 महिने देखील छान टिकवून ठेवू शकतो. तर हे लाडू अजिबात खराब वगैरे होत नाहीत. तर मुगाच्या लाडवांची रेसिपी बघायची असेल तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, माझं नाव करिश्मा माने. माने रेसिपी सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हिरव्या मुगाच्या पौष्टिक लाडूसाठी इथे आपण साहित्य बघणार आहोत. साहित्य इथे मी खूप कमी घेतले आहेत. इथे मी हिरवे मूग 1 वाटीभर घेतले आहेत. वजनी माप म्हणायचं तर साधारण इथे 250 ग्रॅम एवढे मूग घेतले आहेत आणि त्याचबरोबरीने 250 ग्रॅम गूळ देखील घेतले आहेत आणि काजू बदाम दोन्ही मिळून 20 असे घेतले आहेत आणि सोबत 2 चमचे इथे डिंक घेतले आहेत आणि 10 ते 15 इलायचीचे दाणे देखील घेतले आहेत. सुरुवातीला आपण गॅस पेटवून घेणार आहोत. गॅसवर कढई गरम होण्यासाठी ठेवायचे. गॅस आपला लो टू मीडियम हीटवर ठेवायचा आहे. लो टू मीडियम हीटवर ठेवून सुरुवातीला आधी मूग आपले भाजून घ्यायचे आहेत. मुगाचा फक्त रंग बदलूपर्यंत इथे आपण मूग भाजून घेणार आहोत. तर जी मुगाची साल असते ना, ती अगदी लालसर रंगाला येऊपर्यंत अशी भाजून घ्यायची. गॅस पण आपला मध्यम आचेवरच आपण इथे छान भाजून घेणार आहोत. तर इथे हे मूग भाजण्यासाठी साधारण 10 ते 15 मिनटं लागतात मंद आचेवर भाजण्यासाठी आणि फक्त रंग बदलूपर्यंत छान भाजून घ्यायचे आहे. तर इथे बघू शकता मुगाचा रंगसुद्धा बदललेला आहे. तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर इथे बघू शकता त्याची जी साल आहे ना, थोडीशी लालसर रंगाला आली आहे. तर याच कढईमध्ये मी 2 चमचे एवढे तूप घालून घेतले आहे. कढई आपली गरम आहे म्हणून तूप लगेचच वितळलं आहे. आज आपण कमी तुपातच लाडू करून घेणार आहोत म्हणून मी इथे 2 चमचे आधी सुरुवातीला तूप वापरलं आहे. डिंक आपण छान मंद आचेवर फुलूपर्यंत तळून घेणार आहोत. तर इथे बघू शकता डिंकाचा रंग देखील बदलला आहे आणि छान आपले डिंक फुगून वर आले आहेत. तर आपण ते देखील एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. डिंक फुलून आपलं छान एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे. आणखीन 1 चमचाभर तूप या कढईमध्ये शिल्लक राहिलं आहे. तर ह्याच चमचाभर तुपामध्ये काजू आणि बदामाचे मी इथे तुकडे करून घेतले आहेत. म्हणजे बारीक असे थोडेसे कट करून घेतले आहेत आणि ते देखील आपण छान कुरकुरीत फुलूपर्यंत तळून घेणार आहोत आणि एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मूग आपण सर्व हे मुगाची डाळ जी आहे ती पूर्ण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अगदी रवाळ अशी पावडर होईल इतपत आपल्याला छान मिक्सरला फिरवून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता अगदी रवाळ असं टेक्स्चर आलं आहे आणि इथे बघू शकता तुम्ही अगदी जाडही नाही आणि एकदम असं अगदी बारीकही नाही, असं छान रवाळ टेक्स्चराचं इथे मी मुगाचं पावडर तयार करून घेतली आहे. म्हणजे लहान मुलांना आपण जशी भरडी करतो ना, तशा पद्धतीची इथे भरडी तयार झाल्यासारखं इथे मुगाचं पीठ तयार झालं आहे. त्यानेच आपले लाडू अतिशय दाणेदार होतात. तर आपण याच कढईमध्ये आणखीन 1 चमचा तूप शिल्लक राहिलं होतं, तर मी त्यामध्ये 1 चमचा आणखीन तूप घालून घेतले आहेत आणि आपण ही मिक्सरला फिरून घेतलेली मुगाची पावडर तयार केलेली यामध्ये घालून छान आपण खमंग असं भाजून घ्यायचे. पण भाजत असताना गॅस आपला पूर्ण लो टू मीडियम हीटवर ठेवायचा आहे आणि छान आपलं हे मुगाचं पीठ भाजून घेणार आहोत. तर आता इथे बघू शकता काही गुठळ्या दिसत आहेत. तर इथे आपण मुगाचं जे पीठ घालून घेतलं त्यामुळे इथे गुठळ्या आल्या आहेत, पण काही हरकत नाही. आपण कमी तूपच वापरून इथे आपलं छान ह्या गुठळ्या फोडून घेणार आहोत. मी एक सोपी देखील पद्धत तुम्हाला सांगते. हवं तर तुम्ही चमच्याने देखील ह्या गुठळ्या फोडू शकता किंवा तुम्ही एखादा ग्लास घ्यायचा आहे, ग्लासानं देखील अशा पद्धतीने तुम्ही ह्या गुठळ्या फोडू शकता आणि ह्या गुठळ्या फोडायला अगदी कमी वेळात हे मुगाच्या ज्या गुठळ्या तयार झालेल्या आहेत त्या लवकर पटकन निघतात आणि भाजायला देखील खूप त्रास देखील होत नाही.
सुरुवातीलाच आपण कमी तूप घातल्यामुळे गुठळ्या पटकन निघतात आणि आपलं पीठ देखील लवकर भाजलं जातं. तर इथे बघू शकता साधारण मला 15 मिनटं झाली आहेत आणि आपलं जे मुगाचं पीठ आहे ते लालसर असं दिसत आलं आहे. आणि आपलं इथे बघू शकता हात लावू त्यापेक्षा जास्त गरम झालेलं आहे पीठ. आणि मुगाच्या ज्या पिठाचा रंग आहे तो देखील बदललेला आहे. तर आपण यामध्ये आता मुगाचा रंग थोडासा बदलला की पिठाचा, त्यानंतर आपल्याला तूप घालायचं आहे. आणि साधारण किती चमचे तूप घालायचं ते देखील मी इथे तुम्हाला सांगणार आहे. आता इथे मी आमटीची पळी घेतली आहे. या पळीच्या प्रमाणे इथे मी 2 पळ्या तूप घालून घेतले आहे. साधारण पोहे खाण्याचा चमचा धरलाच तर 6 चमचे एवढे मी इथे तूप घालून घेतले आहेत. आणि आपलं इथे तुपामध्ये आपलं छान मुगाचं पीठ छान भाजून घ्यायचं आहे. साधारण आणखीन 15 मिनटं तरी आपल्याला हे मुगाचं पीठ छान भाजून घेणार आहोत. अगदी थोडंसं सुटसुटीत होईपर्यंत हे पीठ आपल्याला छान भाजून घ्यायचे. इथे आपले 10 ते 15 मिनटं झाली आहेत आणि इथे मुगाचा रंग देखील बदलला आहे. अगदी लाल आणि तपकिरी रंगासारखा इथे रंग आला आहे. आणि छान आपलं इथे पीठ देखील भाजलं गेलं आहे. तर इथे बघू शकता अगदी सुटसुटीतपणा पिठामध्ये आला आहे. तर असं चमचाने हलवून बघायचं की आपलं पीठ अगदी सुटसुटीत झालं आहे का. तर समजून जायचं की आपलं पीठ छान भाजलं आहे आणि खमंग असा वास येतो भाजताना. तर आपण मुगाचं पीठ काढून घेतलं आहे एका ताटामध्ये. आणि गूळ आपण याच कढईमध्ये घालून घेणार आहोत. आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे एवढे पाणी घालून घेतलं आहे. गुळाला आपल्याला छान मेल्ट करून घ्यायचे आहे. आणि गॅस आपला लो टू मिडियम हीटवर ठेवून गूळ छान वितळवून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता गूळ पाणी घातल्यामुळे पटकन वितळायला वेळ लागत नाही. आणि मी इथे गूळ खिसून घेतला होता त्यामुळे तो लगेचच वितळला आहे. अगदी 3 ते 4 मिनटामध्ये आपलं हे छान गूळ वितळलं आहे. तर इथे बघू शकता गुळाच्या सगळ्या गुठळ्या निघून गेल्या आहेत आणि आपलं गूळ इथे शिजून देखील रेडी झाला आहे. तर आपण गॅस बंद करून घेणार आहोत. तर इथे जे मुगाचं आपण पीठ काढून घेतलं होतं एका ताट्यामध्ये, तर आपल्याला यामध्ये गुळाचा पाक घालून घ्यायचा आहे. तर इथे गुळाचा पाक चाळणीने घालून घेणार आहोत, कारण की जे काही माती किंवा काही एखादं कण वगैरे गुळामध्ये खडे राहिले असतील तर आपण या चाळणीमधनं गाळून घेतल्यास ते निघून जातील. आणि छान आपलं इथे आता आपण हे पिठामध्ये गूळ छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता डिंक मी अजिबात फोडून वगैरे घेतला नाही किंवा काजू बदाम देखील त्याची पूड देखील करून घेतली नाही. छान हे असंच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आता हे थोडंसं पातळ वाटत आहे मिश्रण. आणि गूळ घातल्यानंतर हे जरा पटापट प्रोसेसने आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे, कारण की गूळ घातल्यानंतर गूळ लवकर घट्ट होतं. म्हणून इथे पटापट इथे आपलं हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये वेलची पूड देखील घालून घेणार आहोत. तो माझा थोडासा व्हिडिओ स्किप झाला आहे. तर इथे मी 2 चमचे वेलची पूड देखील घालून घेतली आहे. आणि हे छान एकजीव करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता. आणि थोडंसं आपण याला एकत्र करून घेतल्यानंतर साधारण एक 5 ते 10 मिनटासाठी एक झाकण लावून गूळ थोडंसं मुरण्यासाठी ठेवून देणार आहोत. तर इथे बघू शकता 5 ते 10 मिनटं झाली आहे. गूळ पूर्णपणे या मुगाच्या मिश्रणामध्ये छान उतरला आहे. आणि आता आपण काय करणार आहोत, हे छान असं फोडून घ्यायचं आहे, म्हणजे संपूर्णपणे याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि पटापट हे जे आपण लाडू तयार करून घेणार आहोत. जर गुळाचा पाक जास्तच जर घट्ट झाला असेल तर घाबरून न जाता तर तुम्ही काय करायचं, आणखीन 1, 2 ते 3 चमचे एवढे मोठ्या चमचे एवढे तूप गरम करून घ्यायचं आहे. आणि जे मेल्टेड तूप आहे ते ह्या गुळाच्या वर घालून घ्यायचे, म्हणजे पाक आपला आहे तो पुन्हा मेल्ट होऊन राहील. किंवा तुम्हाला जास्तीचं तूप जरी वापरून लाडू करायचे नसतील तर तुम्ही काय करायचं, हे गुळाचं जे आपण मिश्रण यामध्ये घालून घेतलं असेल आणि हे घट्ट झालं असेल तर मिक्सरला फिरवून घ्यायचे. थोडेसे काजू बदामाची त्याची जर पूड तयार होऊ शकते, पण आपले लाडू आहेत ना अगदी मऊसूद आणि दाणेदार होतात. मिक्सरला फिरवल्यानंतर आपलं जे मिश्रण आहे ना ते थोडंसं गरम होतं आणि त्यातलं गूळ देखील छान मेल्ट होतं आणि लाडू बांधायला देखील सहजपणे आपलं लाडू वळले जातात.
तर हे झालं गुळाचा पाक बिघडला तर आपण काय करावं ते. तर इथे बघू शकता माझा काही पाक बिघडला नाही आहे. अगदी व्यवस्थितपणे मी इथे छान तुम्हाला लाडू करून दाखवत आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही 2 हाताने देखील आपले लाडू छान वळून तयार होत आहे. जर तुम्हाला गुळाऐवजी साखर जरी घालायची असेल तर तुम्ही घालू शकता. साखरेचा पाक न करता तुम्ही लाडूमध्ये अशीच पिठी साखर घालून घेतली तरी देखील आपले लाडू चवीला अतिशय सुंदर असे लागतात. तर इथे बघू शकता लाडू आपले छान रेडी झाले आहेत. तर इथे आपले संपूर्णपणे लाडू तयार झाले आहेत. आणि वजनी माप लाडूचं धरायचं म्हटलं तर अर्धा किलोच्या वरती आपले लाडू तयार झाले आहेत. फक्त 250 ग्रॅम मुगापासून आपले अर्धा किलोच्या वरतीपर्यंत आपले लाडू तयार झाले आहेत. तर इथे बघू शकता लाडू आपले छान आपले रवाळ असे लाडू दिसत आहेत आणि रंगही फार लाडवांना सुंदर असा आला आहे. हे लाडू पचायला देखील हलके असतात. तर इथे बघू शकता एकाच आकाराचे इथे आपले लाडू तयार झाले आहेत. रंग देखील फार लाडूला सुंदर आला आहे आणि वरूनच बघू शकता अगदी रवाळ रवाळ असे लाडू दिसत आहेत. तर हे लाडू तुम्ही शुगरच्या पेशंटला देखील देऊ शकता. अगदी चवीला देखील ते खमंग आणि तितके सुंदर लागणारे लाडू आहेत. तर इथे बघू शकता तुम्ही आणि कमीत कमी तूप वापरून आपले छान इथे मऊसूद दाणेदार लाडू इथे तयार झाले आहेत. आणि आतमधले काजू बदाम देखील दाताखाली अतिशय सुंदर आणि खमंग अशी चव या लाडवांना येत आहे. लाडू हे चवीला अतिशय परफेक्ट असे गोड झाले आहेत. अगदी जास्त गोडही नाही आणि अगदी कमीही गोड नाही. जे मी गोडाचं योग्य प्रमाण सांगितलं होतं त्या पद्धतीचं इथे गोडवा अतिशय सुंदर या लाडवांमध्ये चव उतरली आहे. आणि त्यासोबत दाताखाली डिंक आणि काजू देखील अतिशय चवीला छान असे लागत आहेत. आणि हे लाडू तुम्ही साधारण 1-2 महिनेसुद्धा हे अतिशय छान असे टिकून एका हवाबंद डब्यामध्ये राहतात. आणि ते कमी तुपाचा वापर केल्यामुळे लाडवांमध्ये खुमट वगैरे असा वास अजिबात येत नाही. हे लाडू बेसनच्या लाडूंपेक्षा देखील पचायला हलके असतात. बेसनच्या लाडवाने गॅस, ॲसिडिटी वगैरे होते, पण या लाडवाने असे कोणतीच समस्या होणार नाही. आणि हे लाडू चवीला खमंग आणि अतिशय पौष्टिक लाडू आहेत. तर तुम्ही देखील तुमच्या घरी अशा पद्धतीची रेसिपी नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि लाडवांची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला कमेंट देखील नक्की करा.